शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विद्यमाने प्रशासनाला एक मोठा इशारा दिला होता। घणसोली येथील उद्घाटन करूनही बंद पडलेले सेक्टर 1 येथील शौचालय नागरिकांच्या सोयीसाठी त्वरित उपलब्ध करावे असा इशारा देण्यात आला होता। खासदार नरेजी मस्के यांनी 12 नोव्हेंबर 2025 तारखेला त्याचे उद्घाटन केले होते आणि दुसऱ्या दिवसापासूनच ते बंद अवस्थेत होते। नागरिकांच्या सतत तक्रारी होत असल्याने 16 तारखेला पाहणी केली आणि 17 तारखेला प्रशासनाने त्याची दखल घेत पुन्हा एकदा नागरिकांसाठी सुरू केलेले आहे। या प्रसंगी उपशहर प्रमुख मंगेश साळवी, माननीय विभाग प्रमुख भरत चव्हाण, उपविभाग प्रमुख अरुण ढवळे, दशाशंकर तिवारी, विनोद वारेकर, उपजिल्हा संघटिका शुभांगी रावखंडे, उपविभाग संघटिका स्नेहा पवार, गौरी पवार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, उपविभाग अध्यक्ष श्याम वाघमारे तसेच शाखा अध्यक्ष निलेश जाधव आणि राहुल काळे, आकाश पाटील, महाराष्ट्र सैनिक सर्व उपस्थित होते। काही नागरिकांच्या समोर बंद झाला आणि अर्धवट काम असल्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी ह्या घाट घातला होता। ते आम्ही करून इशारा दिला नाही चालू केलं। आम्ही हे तीव्र आंदोलन केलं। त्यानंतर त्यांनी आमच्या आंदोलन दखल घेऊन आठवड्या